नमस्कार, आजीच्या हातच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी पद्मावती कोरेकर हरभरा डाळीचं भरड पिठलं कसं करतात ते दाखवणार आहे। अगदी झणझणीत आणि तोंडाला चव आणणारं असं हे पिठलं बनवलं जातं। त्यासाठी मी माप घेतले, पहा, छोटी वाटी घेतलेली ही 1 वाटी आणि ही दुसरी वाटी, 2 वाट्या घेतलेला आहे। आता ही डाळ जी आहे ना 1 घंटा आपल्याला भिजत ठेवायची। पहा, तिला दोनदा चांगली धुवून घ्यायची आणि 1 तास भिजवायची। जर आपल्याला खरंच घाई असेल, लवकर हवं असेल तर चांगली धुवून काढायची आणि गरम पाणी त्याच्यामध्ये ओतून ठेवायचं। अर्ध्या तासात भाजी तयार होते। कांदा वगैरे चिरून आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतं ना, अर्ध्या तासात भाजी तयार होते। तर अशा प्रकारे हे पिठलं मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आता याला आपण भिजत ठेवूया 1 तासभर। हे पहा, आपल्याला आता हरभरा डाळीचं भरड पिठलं बनवायचं आहे। त्यासाठी डाळ 1 तास झालेला आहे भिजून, ती पूर्ण भिजलेली आहे। मी तुम्हाला सांगितलं मगाशीच की जर तुम्हाला वेळ नसेल तर अशी तुटली गेली पाहिजे आपल्या नाखाने, म्हणजे मग ते होते। आणि खूपही भिजून द्यायची नाही, खूप भिजून दिली तर सुटीत सडसडीत पिठलं त्याचं तयार होत नाही। म्हणून आपण बेतास पाहूनच करायचं। त्यासाठी मी जे वाटण काढलेले आहे, हिरव्या 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, मी लसूण घेतला 8-10 पाकळ्या चांगल्या, जिरं घेतलेलं आहे आणि खडं मीठ घेतलेलं आहे। याचं करायचं वाटण। आधी वाटण काढायचं, मग डाळ करायची। तोपर्यंत पहा, मी हा कांदा जो आहे ना तो कांदा चिरायचा। 3 मोठे कांदे घेतलेले आहेत। मोठा कांदा असेल तर अशा प्रकारे तो सोलून चिरून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर मध्येच 2 भाग करायचे आणि मग उभा, मग असा उभा, पहा मी कसा चिरते याप्रमाणेच करायचा, मग तो छान दिसतो पिठल्यामध्ये। हे पहा, ह्या अशा प्रकारचा दिसला ना तो खूप छान होतो, आडवा चिरायचा नाही। असे हे सर्व कांदे मी चिरून घेणार आहे। पहा, आता तोपर्यंत हे डाळ मिक्सरमधून काढणार आहे, भरड डाळ। प्रथम हे वाटण काढायचं आणि मग त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला ती डाळ काढायची। चला तर मग आपण तयारी करून घेऊ वाटणाची। ह्या भांड्यामध्ये मी तिखट तयार करून घेतलं। थोडी मिरची असल्यामुळे सुकी होते, मी थोडं पाणी घातलेलं आहे। आपल्याला डाळीला हवंच असतं, ओबडधोबड घेतलं आहे। आता ही जी कोथिंबीरची देठ होती ना ती सगळी याच्यात टाकलेली। शक्यतो आपण कोणतंही असं वाटण करायला लागलो की त्याच्यामध्ये ती जर टाकली तर खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनसत्व असतं। नेहमी भाजीपेक्षा भाजीच्या काड्यांमध्ये फार सत्व असतं, म्हणून कोणत्या भाजीच्या काड्या असो, कोथिंबीरीच्या असो, शक्यतो आपण वायाला जाऊ नये। तर आता ही डाळ जी आहे मी ती भरड करून दाखवणार आहे तुम्हाला। हां, हे पहा, आपण तयारी केलेली आहे। भरड पिठलं काढलेलं आहे। पहा, असं लक्षात येईल तुमच्या, पातळ नाही। 1 8 7 8 भाग डाळीचे होतील असे दिलेले आहेत। अर्धवट डाळ कधीतरी दिसेल अशी भरड डाळ करून घेतलेली। कांदा पण पहा, मी असा उभा जो आहे तो चिरलेला आहे चांगला, अशाच पद्धतीचा तो छान लागतो। ह्या पिठलं करण्याचा खटाटोप तुम्हाला सांगायचं म्हणजे, हे पाहता मी कढई तापली, ताव आलेला आहे, तर त्याच्यात मी तेल थोडं सपक लागतं, जास्त लागतं या पिठल्याला। तर तेल तापल्यावरच आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, कारण तडतडल्याशिवाय नाही। तर पहा, हे पिठलं जे भरड डाळीचं केले ना, चणा डाळ मुलांच्या पोटात जावी म्हणून आपण काय करायला हवं, नेहमी सुद्धा जर मुलांना कंटाळाच आला तर थोडं कमी तिखटाचं अशा पद्धतीचं पिठलं डब्याला दिलं तर मुलं नक्कीच मिटक्या मारीतच खातील। पहा, इतकं सुंदर लागतं ते चवीला। आणि पोळी भाजीबरोबर मात्र ते तिखट हवं असतं। तर पहा, तेलाला ताव आलेला आहे, त्याच्यात मी मोहरी टाकली 1 चमचावर। त्याला चांगलं तडतडू द्यायची आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आहे। भाजीच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोहरी वापरतो तेव्हा ती तडतडून बंद झाल्याशिवाय अन्य पदार्थ आपण त्याच्यात टाकू नये, अन्यथा कडवट लागते ते आणि भाजीची पण चव जाते। पहा, आता मी गॅस थोडा कमी केलेला आहे। या ठिकाणी कढीपत्ता घेतला, बारीक चिरून घेतला। मोठा केला की मुलं सुद्धा बाजूला काढतात, माणसं काढतात। आणि आता इथे पहा, मी हिंग सपक वापरला, थोडा जास्त वापरला आणि हा जो कांदा उभा आडवा चिरलेला आहे तो मी त्याच्यात टाकते। मुद्दाम जास्त वापरला आहे, कारण काय की तसं सुद्धा खाता येतं आपल्याला। पहा, जर एखाद्याला नको वाटलं, रुची नाही वाटली ना, तर नुसतं पिठलं मिटक्या मारीत मुलं
भेळ सारखं खाऊ शकतात. म्हणून या पिठल्याची मी अशा प्रकारची मेजवानी करत असते नेहमी. आणि बघा मी करते आता पिठलं. पण तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ना, लाईक शेअर करून सबस्क्राईब करून कमेंटद्वारे नक्कीच मला कळवा की हा प्रकार कसा आहे भाजीचा. त्याला भाजी म्हटलं तरी चालेल, भरड पिठलं म्हटलं तरी चालेल, मुलांच्या डब्याची तयारी म्हटलं तरी चालेल. कारण मुलांनासुद्धा आपण डब्यासाठी हे देऊ शकतो. आणि मग मुलांना प्रोटीनही मिळतात. तशी डाळ खाणार नाही मुलं भिजलेली. आणि मग असं जर पिठलं आपण करून दिलं त्यांना वापरून सकाळी घाई तर नक्की होऊ शकतं. तर असं कांदा चांगला परतून घ्यायचा. चांगला म्हणजे अर्धवट, खूप लाल करायचा नाही, बारीक करायचा नाही, थोडा जाड राहिला पाहिजे, मग तो छान लागतो. जळाला किंवा मोठा झाला तर तो ना चांगला लागत नाही बघा पिठल्यामध्ये, कोणत्याच भाजीमध्ये. थोडंसं 1-2 मिनटं आपण असं हलवायचं त्याला. याच्यामध्ये मी कोथिंबीरच्या काळ्या घातलेल्या होत्या, पहा वाटणात गेली दिसतं हिरवमधून अधून, त्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पहा आपला कांदा आता झालेला आहे काय रोजाचा पाहिजे आपल्याला तसा. त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकणार आहे. हळद तेलात टाकली तिला एक वेगळा रंग येतो, म्हणून या कांद्याबरोबर तेल आपण हलवून देतो. आणि आता आपण हे बेसन त्याच्यामध्ये वापरणार आहोत. याला भरड पिठलंच म्हणतात गावाकडे, हरभरा. आणि हे जे वाटण केलं आहे मी, हिरवी मिरची, लसूण, थोडं मीठ आणि जिरं, याच्यामध्ये फोडणी जिरं घातलेलं नाही, उगाच जादा नको म्हणून मी हे वापरलेलं आहे त्याच्यामध्ये. आता गॅस कमी केला आहे कारण आपल्याला सर्व हलवून घ्यायचं आहे, जीव करायचे. याला पाणी वापरायचं नाही, वाफेवरच झालं पाहिजे, तेलावर वाफेवर. आता पिठल्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाणी आपण वापरायचं नाही. एकजीव करून घ्यायचं तिखट, वाटण, कांदा. पुन्हा गॅस थोडा मोठा केला मी आता. आणि मग आता याला वाफ पकडायची आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकायचं. म्हणजे ना सुट्टं सुट्टं पिठलं होतं, खूप छान होतं पहा. आता एकजीव झालंय, चांगलं हलवून घेतलंय. याला आपण वाफ देणार आहोत. हाताला ते भरड भरड लागतंय पहा चांगलं, त्यामुळे छान सुट्ट होईल ते. आता आपण त्याच्यावरती झाकणी टाकूया. थोडा गॅस कमी केला मी आता. हे पहा 10 मिनटं मी हे झाकून ठेवलेलं होतं. आता पुन्हा याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. मी आता परत तेल टाकते थोडंसं. त्याचप्रमाणे ओलं खोबरे आहे, ते खोबरे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. छान लागतं बघा याच्यामध्ये. सुरुवातीला का टाकलं नाही ते शिजून जातं, मग थोडंसं दाताखाली आलेलं छान लागतं. त्याचप्रमाणे थोडी कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता. आणि मग पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि एक वाफ घ्यायची. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आता ते. याला वाफ घ्यायला जरा मंद आचेवर आपण वाफ घेतली ना की त्याला वेळ लागतो. आणि थंड झाल्यावर ते पूर्ण सुट्ट होतं. आता तुम्हाला सुट्ट दिसणार नाही, पण थंड झाल्यावर आता पुन्हा एक 5 मिनिट आपण याला वाफ घेऊ. आपलं पिठलं तयार झालेलं का वाफ म्हणजे पटकन वाफ आलेली. आता या ठिकाणी मी हलवलेले आपण आता काढून घेऊया. पोळीबरोबर घेताना कमी तेल वापरलेले मी. पोळीबरोबर खाताना असंच हवं. मुलांना डब्यात द्यायचं असेल तर तेल थोडं जास्त वापरायचं, म्हणजे ते पूर्ण सुट्ट होतं. आणि पहा या ठिकाणी त्याच्यावर मी कोथिंबीर टाकलेली, थोडंसं खोबरे टाकलेलं आहे. तर पहा माझी चणा डाळीपासून, हरभरा डाळीपासून बनवलेलं भरड पिठलं तुम्हाला जर आवडल्यास लाईक शेअर करून
कमेंटद्वारे मला जरूर जरूर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरड पिठलं कसं लागतंय तर ते मला कळवा.